हॅलो, मी ना आज तुम्हाला लहान मुलांना टिफिनसाठी झटपट अशी होणारी भेंडीची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि अजिबात चिकट होणार नाही अशा पद्धतीने सांगणार आहे. तर ह्यासाठी आपल्याला फक्त हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात. भेंडी चिरून घेतली आहे मी. तुम्हाला ज्या आकारात हवी त्याप्रमाणे तुम्ही चिरून घेऊ शकता. आणि इथे मी थोडासा लसूण ठेचला आहे आणि परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्येच कढीपत्ता आणि मिरच्या टाकायच्यात आणि थोडंसं छान परतून दिलं की थोडीशी हळद ॲड करायची आणि मग भेंडीची भाजी जी आहे ती टाकून घ्यायची. भेंडी व्यवस्थित पुसून चिरून घेतलेली मी आहे इथे. आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. मी व्हिडिओज टाकते आहे, ह्याच्या आधी पण मी 4-5 व्हिडिओ टाकलं तर त्याला खूप छान व्ह्यूज आलेले आहेत. म्हणजे मी एक नवीन चॅनल चालू केलं आहे आणि 1000-2000 असे व्ह्यूज येतात ते. तर मला एक सगळ्यांना सांगायचं आहे, जर तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी एक माझ्या स्वतःसाठी चॅलेंज देते आहे 100 दिवसांचं, की 100 दिवसांमध्ये माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होईल. तर प्लीज तुम्ही प्रत्येकजण जर व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ शो होत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आहे, त्याच्यात काही चार्जेस लागत नाही. फक्त एक सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलच्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर. आणि असेच मी छान छान व्हिडिओज पोस्ट करत जाईल, रेसिपीज टिफिनसाठी किंवा अजून मिनी ब्लॉग पोस्ट करत जाईल. लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा या अशा खूप काही गोष्टी मी व्हिडिओजमध्ये इथून पुढे पोस्ट करत जाईल. तर तुम्हाला जर व्हिडिओज बघायला आवडत असतील तर लाईक करा, मला फॉलो करा. आणि अजून जर माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तुमच्यासाठी, म्हणजे की मी अजून काय सुधारणा करायला हवी आहे, मी अजून कसं बोललं पाहिजे किंवा अजून काय व्हिडिओज शूट करू शकते, तर प्लीज मला सांगा. आणि मी अशी छान भाजी बनवलेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे. भेंडी तर अजिबात आधीच परतून न घेण्याची पण गरज नाही आहे. म्हणजे मी भेंडी आधी काहीच परतली नाही आहे, डायरेक्ट ॲड केली भेंडी आणि थोडासा दाण्याचा कूट टाकला आणि खूप इझी आणि एकदम चवदार लागते. अजिबात दुसरे मसाले ॲड करायची गरज नाही आहे भेंडीमध्ये. भेंडीला स्वतःचीच एक वेगळी चव असते, त्यामुळे ह्याच्यामध्ये काय एक्स्ट्राचे मसाले मी टाकले नाही आहेत. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि एकदम अशी चमचमीत दिसते आणि लहान मुलांना तर खूप आवडते. अशा चॅनलला मला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा. थँक्यू सो मच. बाय.